वाना चला तर आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी झणझणीत चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर हे बघा, आता आपण कुठं प्रवासाला गेलो तर चटणी तर आपल्या कायम सोबतच असते. म्हटल्यावरती आता मी चटणी बनवणार आहे. तर हे बघा, मी लसूण घेतलेले आहे, एक कळी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे जिरं घेतलेलं आहे, मसाला घेतलेला आहे, लाल मिरची पावडर आणि खोबरं घेतलेलं आहे किसून. तर चला आता आपण मिक्सरमध्ये हे करूया सर्व एकत्र. हे बघा, आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी ह्याच्यामध्ये टाकते. सर्व एक मिश्रण असं करून घ्यायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित मस्तपैकी असं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आहे ना कलरचा मसाला टाकते. हे बघा, आणि आपल्याला आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडा जास्तच टाकायचं. तर चला आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बघा, असं व्यवस्थित. लसूण पाकळ्या जास्त असले की असं लसूण चटणी व्यवस्थित होते. आपण प्रवासाला वगैरे जातो, 4-5 दिवसाचा प्रवास असला, 8 दिवसाचा, तर चटणी आपली चांगली राहते, टिकून राहते, टिकाऊ असे आहे पदार्थ तो. तर हे बघा, मी घेत आहे एका ह्याच्यामध्ये. असं घेतलं. बघा, व्यवस्थित अशी झालेली आहे चटणी आपली तयार. हे बघा, मस्तपैकी अशी. बघा, हे बघा, चला तर आपली चटणी बघा. ही बघा, मस्तपैकी अशी मी बनवलेली आहे. हे बघा, छानपैकी अशी झालेली आहे चटणी. कामावरती जाते, मग अशी तयारी करून ठेवायला लागते मुलांसाठी. मग मुलं खातात घरी नसल्यावरती. मी बघा, चटणी अशी तयार झालेली आहे. चला तर चटणी आवडली असली तर कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे माझी चटणी ती. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आवर्जून. आणि बघा, मस्तपैकी अशी सुटसुटीत माझी चटणी झालेली आहे. एक भाकरी खायची तर 2 भाकरी खाला अशी मी चटणी बनवलेली आहे. बघा, मस्तपैकी असं आपण प्रवासाला वगैरे घेऊन जाऊ शकतो.